आफ्रिकन बोर जातीवरती काम करण्यात येणारा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा गोट फार्म. मी तुम्हाला माहिती सांगत आहे महाकाली गोट फार्मच्या संदर्भात. माझ्यासोबत आहेत तेजस भाऊ लेंगरे आणि हा फार्म आहे सांगली जिल्ह्यात तुमच्या खानापूर तालुका आहे ना आपला, खानापूर तालुका बामणी गाव आणि बामणी गावामध्ये. या लोकेशनवरती मी आता उद्याच्या 1 मार्चचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग ठेवलंय आणि तुम्हाला या सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांना विशेष आमंत्रण आहे. 1 दिवस मी येतोय, तुम्ही पण या आणि तेजस भाऊच्या फार्मवरचं हे सगळं व्यवस्थापन पाहूया. आता मुद्दा येतो आफ्रिकन बोरवरती तेजस भाऊंनी कसं काम केलंय किंवा काय करतायत. गांडूळ खताचा निर्मिती लेंड्यांपासून त्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भानं हा महत्वाचा व्हिडिओ आहे. तेजस भाऊ, मनापासून स्वागत नमस्ते व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज थोडासा फार्मचा टूर घेऊया. किती संख्या आहे, कसं व्यवस्थापन आहे आणि हा एवढा मोठा विशाल काय फार्म तुम्ही लोकांना आमच्या उपलब्ध करून देताय त्याबद्दल आधीच धन्यवाद. धन्यवाद. वरचा रकाना खालचा रकाना हे व्यवस्था वरती जे केलेलं आहे लहान पिल्लांसाठी केलेलं आहे, म्हणजे जेणेकरून लेंडी आणि त्यांनी जे केलेले त्यांची युरेन आहे, लघवी आहे, विष्ट आहे, हे टोटल खाली पडावं आणि पिल्लं जे आहेत ही स्वच्छ राहावी त्या पद्धतीने हे केलेलं पाहिलेलं आहे. हे 1 नंबर आहे इथल्या क्वालिटीचे. नक्कीच. आता टोटल मदर स्टॉक किती आहे किंवा सगळी संख्या आज फार्मवरची किती आहे आपल्याकडे? जवळपास 250-200 इतपत संख्या आहे. आता अजून पिल्लं येणार आहेत, म्हणजे जवळपास 250-300 इतपत ही संख्या वाढून आहे. बरं, आता दिवसभराचं आफ्रिकन बोरचं व्यवस्थापन, आता विक्री वगैरे त्या मुद्द्यावर आपण थोडंसं नंतर येऊ. मी येणारच आहे, तो मुद्दा सगळ्या लोकांना पण महत्वाचा आहे. तर दिवसभराचं ह्या सगळ्या फार्मचं व्यवस्थापन कसं असतं, चारा वगैरे कसा राहतो? सकाळी एकदा वैरण टाकली जाते, त्याच्यामध्ये ओला चारा आणि सुका चारा. सुक्या चाऱ्यामध्ये तुरीचं बुसकट आपण वापरतो आणि चना छिलका म्हणजे हरभऱ्याचं जे वरचं निघालेलं जे टोलपर आहे ते आपण वापरतोय. त्याच पद्धतीनं ओल्या चाऱ्यामध्ये मक्का असेल, अमेरिकन फायजी असेल. जादा करून अमेरिकन फायजी आपल्या प्लॉट वरतीच भरपूर आहे, त्यामुळे आपण अमेरिकन फायजी शेळ्यांना देतोय. आणि वाळल्याला मक्का थोडा देतोय. जवळपास एक लोक सांगतात 250-300 ग्रॅम द्यायचा, पण माझ्याजवळ 100 ग्रॅमच्या आसपास त्यांना मिळत असं. बस झालं, तेवढं इनफ आहे तुमच्या दृष्टिकोनातून. बरं, आता महत्वाच्या मुद्द्यावर येतो. आफ्रिकन बोरची सध्याची स्थिती, आताची विक्री काय रेटनं होते किंवा सध्या मार्केट कसं आहे त्या संदर्भात जर सांगायचं म्हटलं तर मार्केट म्हणलं तर 2006 पासून मी व्यवसायात काम करतो. 2006 पासून जे लोकांच्यात नाव मिळवलेलं आहे, की जे लोकांच्या पर्यंत आपल्याला पोहोचलेलं जे नाव आहे हे शेळीपालनाच्या दृष्टिकोनातून हे खूप मोठं नाव आहे. आणि तुम्ही जर आता बघत असशील तर पिल्लं ही इतकी नाही आहेत की जेणेकरून मी लोकांना देऊ शकतो. बरोबर. आणि बरं, क्वालिटी पण ती एकदम त्या लेवलची, म्हणजे क्वालिटी पण छान आहे. दुसरी गोष्ट अशी की पिल्लं जे आहेत हे आपल्याला विकायलाच पुरत नाहीत, म्हणजे इतकं नाव आणि इतकी क्वालिटी आपण लोकांच्या पर्यंत पोहोचवतोय. बरं, 2006 पासून व्यवसायात असल्यामुळे टोटल देशभर ते नाव आहे. देशभरातील लोक विश्वासाने येतात, पिल्लं घेऊन जातात. बरं, आता सध्या जर समजा खरेदी करणाऱ्या व्यक्तींच्या बरोबर कल कोणत्या याच्याकडे आहे आणि पुरवठा कसा, काय किंमत वगैरे? आता आपण 1000 रुपये किलो प्रमाणे मेल विकतोय आणि जवळपास 1700-1800 रुपये किलो प्रमाणे आपण फिमेल विकतोय. जवळपास फिमेल आपल्याला 35,000च्या आसपास पेमेंट देऊन जाते आणि मेल जो आहे तो आपल्याला जवळपास सर्वसाधारण 1000 रुपये 20,000च्या आसपास मेल आपल्याला पेमेंट देऊन जातो. म्हणजे 20 किलो प्लसचे आपण जे जनावर आहेत ते विकतोय. बघा, आफ्रिकन बोर म्हटलं की त्याचं सुंदरता आणि त्याचं वजन, हा जो सगळ्यात मोठा मॅटर आहे, वजन. तर आता हे किती दिवसाचं पिल्लू आहे आणि साधारणपणे याचं वजन किती आहे? सर्वसाधारण हे 1 महिन्याच्या आसपासचं पिल्लू आहे आणि जवळपास हे 11-12 किलोच्या आसपास आहे. आरामात 12 किलो आरामात लागते आरामात आता सध्या. म्हणजे आणि फिमेल आहे, सगळ्यात महत्वाचं फिमेल आहे, पुन्हा मेल नाहीये. मेल नाही. हा, आज जर समजा आता ही विक्रीला कधी येईल आणि याची कॉस्टिंग तुम्हाला किती देऊन जाईल? अजून 1-1.5 महिन्याच्या आसपास, 2 महिन्याच्या आसपास ते विक्रीला येणार. आणि कॉस्टिंग सर्वसाधारण आपण म्हणलं तर जवळपास 35,000 प्लस आपल्याला त्याची कॉस्टिंग आपल्याला येऊन जाते, त्यावेळेस येऊन जाते 35,000. आता आफ्रिकन बोर मध्ये लाईन हा मॅटर करतात. नवीन सुरू करणाऱ्या माणसाला किंवा जे ऑलरेडी आता आफ्रिकन बोरवरती आहेत, कुठल्या लाईन त्यांनी प्रेफर केल्या पाहिजे किंवा ब्लड लाईन त्याला आपण म्हणतो? तर ब्लड लाईन जर म्हणलं तर एक फुल ब्लड लाईन येते आणि आता जे आपण बघतोय हे 2nd जनरेशन म्हणजे निमकरणच्या, आपण तर माहितच सगळ्यात पहिला गोट फार्म जो होता तो आफ्रिकन बोर जातीचा हा फलटणला निमकरणचा होता. निमकरणची शेळी प्लस त्याला आफ्रिकन बोर जातीचा बोकड क्रॉस करून जे आता म्हणजे 2nd जनरेशन आपण म्हणू शकतो. 2nd जनरेशन, 3rd जनरेशन, 4th जनरेशन किंवा फुल ब्लड लाईन. आता जर सुरुवातच करत असेल तर आपण 1st जनरेशन, 2nd जनरेशन पासून सुरुवात केलेली खूप चांगली आहे. कारण का तर लगेच आपण 5 लाखाची फिमेल, लगेच आपण 5 लाखाचं बोकड घेऊन लगेच ते विकणं इतकं सोपं नाहीये.
तर आपण फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशन पासून सुरुवात करून अनुभव घेऊन कसं विकते काय होतं त्याच्यानंतर आपण फुल जनरेशन कडे वळायला चांगलं. बर, आता मी मार्किंग पाहिली, डार्क फेस काही माद्यामध्ये येतात, काही माद्यामध्ये थोडेसे लाईट फेस असतात. डिफरन्स काय आहे आणि नेमकं म्हणजे नवीन माणसाला याच्यामध्ये कन्फ्युजन काय व्हायला? असं काय नाही कन्फ्युजन. थोडंसं डार्क पॅच हा येतो, म्हणजे थोडक्यात आता इंडियन माणूस जरी घेतला तर सगळ्यांचा कलर एकसारखा येत नाही. बरोबर आहे. त्याच पद्धतीने क्वालिटी लाईट कोणती चांगली आणि कोणती हे असते? दोन्ही क्वालिटी. आता हा ऍक्च्युअली डार्क पेक्षा हा जो कलर आपण बघतोय हा कलर एक नंबर येतोय. म्हणजे डार्क मध्ये तुम्हाला अजून थोडं जर बोकडाचा कलर डार्क असेल तर अजून त्याला डार्क पडून ते थोडंसं काळपट असं वाटू शकतं. परंतु जर ही फिमेल बघितली तर बोकडाचा किती जर डार्क असेल तर पिल्लाचा येणारा कलर हा असाच येणार आणि चांगला येणार. बरं, ठीक आहे, चालतंय. इन्व्हेस्टमेंट आफ्रिकन बोरो उतरणाऱ्या माणसाने किती करावी किंवा कशी करावी? इन्व्हेस्टमेंट प्रत्येकाच्या माइंडचा तो खेळ आहे. प्रत्येक माणूस कसा विचार करतो त्याच्या पद्धतीने किंवा त्याच्याकडे किती पेमेंट आहे, तो काय लेवलला त्याचा विचार आहे त्या लेवलवरती राहिलं. परंतु इन्व्हेस्टमेंट करत असताना एक 10 शेळ्यापासून 5 शेळ्यापासून सुरुवात केलेली चांगलं. वर्षभर 1.5 वर्ष त्याचा अनुभव घेऊन त्याच्यानंतर परत तुम्ही वाढवलेलं अधिक चांगलं. आता मी मुद्द्यावर येतो. भविष्य किती दिवसाचं कसं आहे आफ्रिकन बोरला? म्हणजे नवीन लोकांच्या मनामध्ये हा फार मोठा संभ्रमाचा विषय राहतो. तर फ्युचर काय राहते किंवा याची विक्री लोकांना कशी राहील? बघा, आपण 2006 पासून व्यवसायात आहे, आज 2026 चालू आहे. बरोबर. म्हणजे मला वाटतं जवळपास 30-32 वर्ष आपण या व्यवसायात काम करतोय. आणि लोक म्हणायचे की हे कुठेतरी जाऊन 2012ला थांबणार आहे, 2008ला थांबणार आहे, 2009ला थांबणार आहे. बोरचं मटण कोण खाणार, बोर विकलं कुठं जाणार, प्रोडक्शनला कोण घेणार. आजही आपल्याजवळ माल द्यायला नाही. 2026 आणि 2006 मला वाटतं 20 वर्षाचा हा प्रवास आहे. बरोबर. जवळपास 20 वर्षामध्ये मला कुठं काय अडचण आलेली मला वाटत नाही. 2017-18 मध्ये थोडासा बोर जातीला थोडासा उतरती काळा होती, परंतु त्याच्यानंतर 2017-18 लॉकडाऊनचा पिरियड संपल्यानंतर परत ही काही अडचण नाही. मला वाटतं आय थिंक 18च्या आसपास लॉकडाऊनचा पिरियड होता, त्यामुळे थोडंसं जरा वाटलं की कुठं विकायचं. परंतु लोक उलट घरी बसून परत कंटाळले आणि परत शेळीपालनाकडे वळली. आज काही मला वाटत नाही की बोरमध्ये अडचण आहे, अजून भविष्य आहे आणि त्या दृष्टीने पावलं आहे, त्या दृष्टीने आम्ही चालत आलेलो आहे. मी जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत मी शेळी हा विषय बंद करणार नाही. नक्कीच. मित्रांनो, लक्षात घ्या, आफ्रिकन बोरवरती खरंच 2006 पासून तेजस भाऊ लेगरे आणि महाकाली गोट फार्म फार मोठं नाव आहे. तुम्हाला खूप चांगलं मी एक प्लॅटफॉर्म घेऊन आलोय. सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आम्ही इथं 1 दिवसाचं ऑर्गनाईज केलं ट्रेनिंग. फीसच्या बाबतीत मी तसं म्हणलं, मला फीस हा मुद्दा थोडासा माझ्यासाठी गौण आहे. 299 रुपये ठेवलेला आहे. काहीतरी माहिती म्हणजे एक हे असावं. आणि सगळ्यात महत्वाचं नेमकं आफ्रिकन बोर आहे काय किंवा शेळीपालन कसं आहे, शेळीपालनासोबत गांडूळ खत निर्मिती प्रकल्प, कुक्कुटपालन, चारा पिकं, तेजस भाऊंचा 5 चक्करचा प्लॉट अमेरिकन 5Gचा, ते कसं आहे, सगळ्या गोष्टी पाहायच्या असतील तर या. आणि महत्वाचा विषय म्हणजे या फार्मवरती 1 दिवस तुम्हाला आमच्यासोबत घालवता येईल, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तारीख आहे 1 मार्च, वार आहे रविवार, थोडासा निवांत दिवस आहे, त्या हिशोबाने तुम्ही या. धन्यवाद.